अब की बार मोदी सरकार या घोषवाक्याचे जनक असलेले प्रसिद्ध ॲड गुरु पियुष पांडे यांचं नुकतंच वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं। ते भारतीय जाहिरात क्षेत्रातील एक मोठे आणि आदरणीय व्यक्तिमत्व होते। ॲड गुरु म्हणून ओळखले जाणारे पियुष पांडे यांनी सुमारे 4 दशके ओगिलवी इंडिया या जाहिरात कंपनीत काम केलं आणि भारतीय जाहिरात क्षेत्राचा चेहराच बदलून टाकला। त्यांनी सामान्य लोकांशी जोडल्या जातील अशा साध्या आणि प्रभावी जाहिराती बनवल्या। अब की बार मोदी सरकार हे गाजलेलं राजकीय घोषवाक्यही त्यांनीच दिलं होतं। त्याआधी फेविकॉल, कॅडबरी, कुछ खास है, एशियन पेंट आणि हज पपीची पग डॉग असलेली जाहिरात यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँडसाठी त्यांनी यादगार जाहिराती तयार केल्या। ठंडा मतलब कोका कोला आणि हमारा बजाज यांसारखी घोषवाक्यही त्यांनीच दिली। राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित असलेलं लोकप्रिय गीत मिले सुर मेरा तुम्हारा हे सुद्धा त्यांनीच लिहिलं होतं। त्यांच्या या अविस्मरणीय योगदानासाठी त्यांना 2016 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं। भारतीय जाहिरात क्षेत्रात त्यांनी एक नवा अध्याय लिहिला, ज्यामुळे ते कायमच स्मरणात राहतील। पियुष पांडे हे मूळचे जयपूर, राजस्थान इथले। त्यांचं शालेय शिक्षण जयपूरच्या सेंट झेवियर स्कूलमधून झालं आणि त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून इतिहास विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। जाहिरात क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी राजस्थानकडून रणजी ट्रॉफीमध्येही क्रिकेट खेळलं होतं आणि काही काळ चहाचा स्वाद चाखणारे म्हणूनही त्यांनी काम केलं। 1982 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी ते थेट क्रिएटिव्ह विभागात न जाता ओगिलवी इंडिया या जाहिरात एजन्सीमध्ये क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाले। जवळपास 6 वर्षांनंतर त्यांच्यातील उपजत सर्जनशीलता आणि लेखन कौशल्य ओळखून ते एजन्सीच्या क्रिएटिव्ह डिपार्टमेंटमध्ये गेले। त्या काळात इंग्रजी भाषेचं वर्चस्व असलेल्या जाहिरात क्षेत्रात त्यांनी साध्या आणि अस्सल हिंदी मराठी भाषेचा वापर करण्यास सुरुवात केली। यामुळे त्यांची फेविकॉल, कॅडबरी आणि एशियन पेंट्सच्या जाहिराती सामान्य भारतीय ग्राहकांच्या मनात घर करून गेल्या आणि ते जाहिरात क्षेत्रातील गुरु बनले।